सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणे करकटावरी ठेवणे तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर शेती ध्यान आवडे निरंतर मकर कंठी विराजितो कंठी कसुमणि विराजितो तुका वे माझी पायला श्रीमुख आवडीने पायला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर शेती ध्यान आवडे निरंतर ध्यान भगवान भगवान देवी 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 भगवान भगवान रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आग
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण, 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 जय जय राम कृष्ण. हरे निवृत्ती 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 म्हणता पाप नुरी चित्ती, म्हणता पाप नुरी चित्ती. निवृत्ती 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 म्हणता पाप नुरी चित्ती, म्हणता पाप नुरी चित्ती. निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता. जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती 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 संसाराची होय शांती, संसाराची होय शांती. निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता. जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता. निवृत्ती नामाचा निज छंद, निवृत्ती नामाचा निज छंद. एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद. निवृत्ती नामाचा निज छंद, निवृत्ती नामाचा निज छंद. एका जनार्दनी आनंद, एका जनार्दनी आनंद. निवृत्ती निवृत्ती नाम घेता, निवृत्ती निवृत्ती नाम घेता. जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई झाले का नाम घेता वर वर वरच विठ्ठला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज विठ्ठला 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज विठ्ठला विठ्ठला निवृत्ते 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 म्हणता पापनुरे चित्ते निवृत्ते निवृत्ते नाम घेता जन्मसार्थक तत्वता निवृत्ती निवृत्ती संसाराची होय शांती निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्मसार्थक तत्वता निवृत्ती नामाचा निजछंद निवृत्ती नामाचा निजछंद एका जनार्दनी आनंद निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्मसार्थक तत्वता विठ्ठला विठ्ठला धन्य धन्य निवृत्ती राया शरण आलो तुझ्या पाया नका पाहू दुसरी आता गुण दोषाचे वार्ता नका पाहू दुसरे आता गुण दोषाची वार्ता निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ते निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्मसार्थक तत्वता हा सेवेसाठी घेतलेला अभंग शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा असून या अभंगामध्ये नाथ महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या नामजपाचं काय महात्म्य ते अभंगात प्रतिपादन केलं आहे. विठ्ठल विठ्ठल
निवृत्तीनाथ महाराजांच्या नामजपाचं महात्म्य सांगणारा अशा पद्धतीचा अभंग, किंवा दुसऱ्या शब्दात निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी असणारी बहुसुचिता, परमपवित्रता, की ज्यांच्या नामोच्चाराने काय स्थिती प्राप्त होते, अशा पद्धतीचा अभंग सेवेकरता निवडला आहे. नाथ महाराजांनी पुष्कळ जे संत चरित्र लिहिले, संतांची स्तुती लिहिली आहे, त्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती करत असताना साक्षात नाथ महाराज त्र्यंबकेश्वरला आल्याची इथे नोंद आहे. महाराज या ठिकाणी आले आणि निवृत्तीनाथ महाराजांची स्तुतीपर जे काही अभंग पूर्ण प्रकरण लिहिले, त्या प्रकरणातील हा अभंग निवृत्तीनाथ महाराजांच्या नामजपाचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि आजची ही आपली सेवा ही नैमित्तिक सेवा आहे, निमित्ताने घडणारी सेवा. आजच्या सेवेचं निमित्त काय आहे की आज श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी ही जी संजीवन समाधी घेतली आहे, तो आजचा दिवस आहे. ज्येष्ठ वद्य द्वादशी, शके 1219, ज्येष्ठ वद्य द्वादशी, त्या दिवशी श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांनी क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ही जी संजीवन समाधी घेतली आहे, समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी. अशा पद्धतीने महाराजांनी संजीवन समाधी घेतली. तो आजचा परमपवित्र दिवस आहे आणि त्या निमित्ताने ही सेवा आहे. आणि म्हणून त्या निमित्ताने आपण सर्वच वारकरी, निवडक वारकरी लक्षात घ्या, ठळक मुख्य जे संप्रदायातील वारकरी आहेत, कारण चालू असलेला काळ जी मर्यादा आहे ती मर्यादा लक्षात घेऊन, नाही तर दरवर्षी हा उत्सव 2 ठिकाणी साजरा होतो. इथेही मंदिरात साजरा होतो, आपण पालखीबरोबर असतो, तर नगर मुक्कामीसुद्धा मोठ्या पद्धतीत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा आपण साजरा करतो. पण चालू असलेल्या प्रसंगाला लक्षात घेऊन पण नैमित्तिक आपली असणारी सेवा परिपूर्ण करायची म्हणून सेवेकरता उभा आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे समाधी सोहळ्याचे निमित्ताने म्हणून आजच्या कीर्तनाला काही मर्यादा आहे, बंधन आहे. आणि आजच्या कीर्तनाला मर्यादा याचा अर्थ एरवीची कीर्तनं आपण स्वैर करावी असा त्याचा अर्थ नाही आहे. वारकरी संप्रदाय हा चौकटीमध्ये प्रमाणबद्ध चालणारा संप्रदाय आहे. एरवी कीर्तन होतात आपले. भगवंताच्या अवताराच्या निमित्ताने कीर्तन असेल तर अवतार महात्म्य प्रतिपादन करावं. महापुरुषांची पुण्यतिथी असेल, काल्याचं कीर्तन असेल, काल्याचा प्रसंग, म्हणजे प्रत्येक कीर्तनाची जी मर्यादा आहे, कारण ही संस्था आहे. कीर्तन मर्यादेचं जर आपण चिंतन केलं, भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कशासाठी कीर्तन आहे? जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐसे कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. म्हणजे कीर्तन मर्यादा, प्रत्येक कीर्तनाला मर्यादा आहे. आजच्या कीर्तनाची मर्यादा अशी आहे की आज ज्यावेळी महाराजांनी संजीवन समाधी घेतली, 4ही भावंडांनी समाधी घेतली, त्यावेळी नामदेव महाराज हे स्वतः उपस्थित होते. आणि त्या समाधी प्रकरण लिहित असताना समाधीला कोण कोण उपस्थित होते, त्यावेळी काय काय घडलेलं आहे, नामदेव महाराजांनी स्वतः ते सर्व प्रकरण लिहून काढलेलं आहे. लिहून काढले म्हणजे नामदेव महाराजांनी सांगितलं आहे. आणि परिसा भागवतांनी लिखाणाचं काम केलं आहे. परिसा भागवतू लेखकू झाला, परिसा भागवत. स्वहित साधन सांगितले थे, परिसा भागवतू लेखकू झाला. म्हणजे म्हणून त्याची समाधी प्रकरण आहे. अतिशय हृदयाला भिडणारे भावनिक शब्द, हृदयंगम अशा पद्धतीचं वर्णन नामदेव महाराजांनी केलं आहे. आणि ते समाधी प्रकरण आज काहीसं सांगावं ही कीर्तनाची मर्यादा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि ते प्रकरण सांगण्याच्या पूर्वी महाराजांची ही जी समाधी आहे ना, ही संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी शब्दाचा अर्थ आहे सम्यक जीवन समाधी. समाधीचं विज्ञान योगशास्त्रामध्ये पुष्कळ प्रतिपादन केलं आहे. योगशास्त्र किंबहुना त्याच्यासाठीच आहे. पुष्कळ समाधीचं वर्णन योगशास्त्रात केलं आहे. पण वारकरी संप्रदायाचं वैभव आहे, योगशास्त्रामध्ये संजीवन समाधी हा शब्दप्रयोग नाही आहे. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. योगशास्त्रात जर आपण बघितले, समाधीचे पुष्कळ प्रकार सांगितले. मी फक्त नावं सांगून जातो की सविकल्प समाधी आहे, निर्विकल्प समाधी आहे, शब्दानुविद्ध शब्दाननुविद्ध समाधी, संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी, सबीज समाधी, निर्बीज समाधी, स्वानंद समाधी. पुष्कळच्या समाधीचे प्रकार
योगशास्त्रात वर्णन केले आहे. पण आपल्या संप्रदायाचं वैभव आहे की गुरुकृपेने संजीवन समाधी प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. संजीवन समाधी शब्दाचा अर्थ पुष्कळ आहे. आजही विद्वानांच्या मध्ये तर्कवितर्कात्मक उलटसुलट त्यांच्यामध्ये चर्चा चालू असते. आता तुम्ही आम्ही सामान्य लोक आहोत. आपल्याला रात्री धड झोप लागत नाही, समाधी कुठून लागणार आहे? पण जरी समाधी लागला नाही तरी त्याचं महत्त्व समजून घ्यायला काय हरकत आहे? हल्लीच्या काळात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या काळात निदान पक्षी ज्याला इन्फॉर्मेशन म्हणतात, माहिती का होत नाही? समाधी शब्दाचा अर्थ असा आहे, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चित्ताचं सम्यक आधान करणं म्हणजे समाधी आहे. चित्ताचं चिरस्थिरीकरण करणं म्हणजे समाधी. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी आपल्या वारकरी संप्रदायात वारकरी जीवनात अत्यंत श्रद्धेचा अत्युच्च कोटीचा भाग आहे. पण गंमत अशी आहे, महाराजांनी संजीवन समाधी घेतला हा वेगळा भाग आहे. महाराज सतत आपल्या भाव समाधीत राहत होते. त्यांचं नावच निवृत्ती आहे ना, तो राहे तेथ कपित ध्वजा समाधी माझी. आणि म्हणून त्यांनी संजीवन समाधी घेतलं. त्या समाधीचं महात्म्य नाथ महाराज सांगतात. संजीवन समाधी असल्यामुळे ही निवृत्तीनाथ महाराजांची समाधी असं केवळ बसलं म्हणजे समाधी दर्शनाची फलश्रुती सांगत असताना समाधी निवृत्ती म्हणता, समाधी निवृत्ती म्हणता, हरे संसाराची व्यथा, हरी संसाराची व्यथा. समाधी निवृत्ती म्हणता, हरी संसाराची व्यथा. दृष्टी पाहता निवृत्तीनाथ, काय भय नाही तेथ. समाधी पाहताची डोळा, काय सांगू तो सोहळा. एका जनार्दनी शरण समाधी पाहताची जाण. अशा पद्धतीची ही संजीवन समाधी. संजीवन समाधी या शब्दाचा अर्थ आजही श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज त्या विग्रहाला धारण करून तिथे बसलेले आहेत. आपण बघा, योगशास्त्रामध्ये एखादा महापुरुष ज्या ठिकाणी संजीवन समाधी घेतो, योग ज्या ठिकाणी संजीवन समाधी घेतो, त्या ठिकाणी अश्वत्थ वृक्ष हे त्याचं उपलक्षण दिलेलं आहे योगशास्त्रात. आपण बघितलं तर मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी मंदिरात अश्वत्थ वृक्ष आहे. पूर्वी ह्या कोपऱ्यातही होता. या ठिकाणी पुढे समोरच्या बाजूला 5 अश्वत्थ वृक्ष आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं महात्म्य असं की जो दंड धरून बसले त्याला जी पालवी फुटली, अजान वृक्ष, हे योगशास्त्रानुसार संजीवन समाधीचं उपलक्षण आहे. विज्ञान असं सांगताय, योगी पुरुषाला प्राणवायू त्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळीच्या द्वारा मिळतो आहे. आपण जेव्हा हे काम केलं, आपण खाली 20 फूट खाली खोल गेलो होतो. ज्यावेळी गेलो त्या ह्या पिंपळाच्या मुळ्या आल्यात. मुख्य ज्या 2 मुळ्या त्या खाली पुष्कळ असेल, आपण आता 20 फुटाच्या खाली गेलो नाही. 2 मुळ्या, एक ह्या बाजूने आली आहे, एक ह्या बाजूने, आणि दोन्ही बरोबर ह्या पायरीच्या मधून आतमध्ये गेलेल्या आहे. म्हणजे जे आपण प्रत्यक्ष पाहिलं आहे. विज्ञान सांगताय योगी पुरुषाला प्राणवायू त्याच्याद्वारा मिळतो. म्हणजे आजही निवृत्तीनाथ महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, सोपन काका यांची संजीवन समाधी आहे. त्या विग्रहाला धरून तिथे बसलेले आहेत. ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरून या धान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू. ज्ञानेश्वर महाराज आणि नाथ महाराज यांची झालेली भेट याला साक्ष आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार 12व्या शतकामध्ये, नाथ महाराजांचा अवतार 15व्या शतकामध्ये. आणि तरी ज्ञानेश्वरी परत शुद्ध करण्याच्या निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत दिला. श्री ज्ञानदेवी येऊनी स्वप्नात, सांगितले मात मज लागे, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळ बोलतसी. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आनंदस्थळी काढवी गी. आईशी स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. आणि मग त्यावेळी नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची झालेली भेट नाथ महाराज सांगतात. थपटाक दादा. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव, ज्ञानदेव.
एका जनार्दनी पूर्व पुण्य फळली, श्रीगुरु भेटली. ज्ञानदेवनाथ महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची झालेली भेट याला साक्ष आहे. म्हणजे आजही महाराज त्या विग्रह, तुम्ही बघा संजीवन समाधीचं जे वर्णन केलं आहे, सम्यक जीवन समाधी म्हणजे ही कुंडलिनीच्या जागृतीची परिपूर्ण अवस्था आहे. ह्या अवस्थेमध्ये जीवभाव ज्याला म्हणतात, देहभाव ज्याला म्हणतात, तो पूर्ण मावळलेला असतो. योगी पुरुष जो आहे, कुंडलिनी जागृत झाली तर त्याचा देह दिव्य कसा होतो, ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात त्याचं पुष्कळ वर्णन केलं आहे. ही त्याच्या पुढची अवस्था आहे. संजीवन समाधी या अवस्थेमध्ये स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध नाही, केवळ ईश्वर इच्छा प्रारब्ध आहे त्या ठिकाणी. म्हणजे यावत चंद्र दिवा करो, कारण योगी पुरुषाचा जो देह आहे, ह्या देहावर स्थल कालाधिकाचा परिणाम होत नाही. किंबहुना संतांचा देह म्हणजे संजीवन समाधी जो महापुरुष घेतो, सप्तधातूच्या देहाचं पूर्ण परिवर्तन ज्या अवस्थेमध्ये होत आहे. किंबहुना संतांचा देह भौतिक नसून दिव्य देह आहे. त्यामुळे चिरजागृत स्वरूपाने संजीवन समाधी अवस्थेत राहणं, यावत चंद्र दिवा करू, त्या विग्रहाला धारण करून महाराज ह्या समाधी अवस्थेत बसले. ह्या समाधीचं महात्म्य आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी केवळ स्वतःच संजीवन समाधी घेतली असं नाही आहे. मी सांगून गेलो, संप्रदायाचं हे वैभव आहे. गुरुकृपेने संजीवन समाधी प्राप्त होते. निवृत्तीनाथ महाराजांनी तर स्वतः संजीवन समाधी घेतलीच, पण अशा पद्धतीचं संजीवन समाधीचं दुसऱ्याला दान करण्याचं सामर्थ्य निवृत्तीनाथांचं आहे. म्हणून तर निवृत्तीनाथ महाराज हे खरे दानशूर आहे, दातार आहे. अशा पद्धतीची अवस्था ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, माझे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज यांनी मला मंत्र दीक्षा दिली, बोध दीक्षा दिली, की ज्याचा परिणाम माझ्या समाधीचं संजीवन घडलं. माझ्या समाधीच्या संजीवनाला, प्रबोधनाला महत्त्वाचं जर काही कारण असेल, निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेली मंत्रदीक्षा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ना, समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वभूती, शांती दया सम सर्वभूती, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, शांती दया सम. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला ते नेत्या. मंत्रदीक्षेचा परिणाम ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही स्थिती मला प्राप्त, किंबहुना निवृत्तीनाथांच्या कृपेने प्राप्त झालेली स्थिती, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जी स्थिती, ते काय देव हाती वाचेची. या निवृत्तीनाथांनी कृपा केली, शक्तिपात केला, ज्ञान मला दिलं. लक्षात घ्या, ती स्थिती निवृत्तीनाथांनी प्राप्त झालेली असल्यामुळे ज्ञानगुडगम्य ज्ञानदेवा लाधली. पण दिलं कोणी? निवृत्तीने दिधली. मी उद्धाराला प्राप्त झालो, पण माझ्यामुळे नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, पुष्कळ आपले प्रमाण आहेत. दिधले संपूर्ण माझे हाती. निवृत्तीनाथांच्या हे कृपेचं वैभव आहे. म्हणजे अशा पद्धतीची संजीवन समाधी दान करण्याचं सामर्थ्य श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं असल्यामुळे. कारण का, मुळात ते अवतारी संत आहे. साक्षात भगवान शंकराचे अवतार. केवळ ब्रह्मचैतन्याला केवळ करुणेचा उपाधी लागला. बुडतही जन न देखवी डोळा, आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तचे परिमूर्तू, कारुण्याचा. केवळ करुणेमुळे निवृत्तीनाथ महाराज जनसामान्यांना हे ज्ञान प्राप्त व्हावं याकरता अवतीर्ण झाले. त्यांच्या ठिकाणी असणारी शक्ती सामर्थ्य, शास्त्रात शक्तिपाताचं वर्णन केले. पुष्कळ पद्धतीचं शक्तिपाताचं वर्णन आहे की दृष्टीने शक्तिपात होतो, डोक्यावर हात ठेवला वरद हस्ताने स्पर्शाने शक्तिपात होतो आहे. महावाक्याचीनी नावी गुरुकृपेचीनी थावी, माथा हात ठेविला नव्हे थापटीला जायसा. महाराज सांगतात ना, मस्तकी तो जाना ठेविला. म्हणजे केवळ वरद हस्त, दृष्टीने शक्तिपात. एका ओळीत 2 शक्तिपात सांगितले. निवृत्तीनाथांनी 2 शक्तिपात माझ्यावर केले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, हा दिठिवा जयावरी झळकी, की हा पद्मकरू माथा पारुखी, तो जीवचे परितुकी,
महेशेशी निवृत्तीनाथांच्या कृपादृष्टीला मी प्राप्त झालो. म्हणून तर त्यांच्या कृपादृष्टीला जर प्राप्त झालो, कृपादृष्टीमध्ये सामर्थ्य काय? कृपा कटाक्ष न्याहाळीला विठ्ठले कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदे बैसविले बाप रखुमा देवीवर विठ्ठले भक्ता दिधले वरदान. हे निवृत्तीनाथांचं सामर्थ्य आहे. केवळ दृष्टीने शक्तिपात होतो नाही, नाथ महाराज ते त्याही पुढे जाऊन सांगतात. निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी अशी शक्ती आहे, दृष्टीने शक्तिपात करतील, आलिंगनाने करतील, वरद हस्ताने करतील, यात विशेष नाही. केवळ निवृत्तीनाथांचं स्मरण करा. स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. स्मरता निवृत्ती स्मरता निवृत्ती पावलो विश्रांती, संसाराची शांती झाली माझ्या. अशा पद्धतीचं सामर्थ्य श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचं असल्यामुळे ते सामर्थ्य लक्षात घेऊन शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज अभंग सेवेकरता निवडला आहे की अशा निवृत्तीनाथ महाराजांचं जर केवळ नामचिंतन केलं, कारण वारकरी संप्रदायामध्ये नामभक्तीचं विशेष महात्म्य आहे. पण नामभक्ती करत असतानाही जसं देवाच्या नावाचं महत्त्व आहे, तसं संत नाम जपाचंही संप्रदायात महत्त्व आहे. आपण जर वारीला असतो तर आज नगरला असतो, आपण जाऊ शकलो नाही. पण वारी करत असताना वारकरी संप्रदायात सर्वात जास्त भजन कोणतं होतं? आपला महामंत्र काय आहे तर ज्ञानोबा तुकाराम. भजन करीत आपण जातो. संत नाम जपाचंही मत. चाललोय कुठे? देवाच्या दर्शनाला. वारीत मला एकाने शंका विचारली, चाललोय आपण देवाच्या दर्शनाला आणि भजन काय करतायत? ज्ञानोबा तुकाराम. ज्याच्या दर्शनाला चाललं त्याचं भजन करायला पाहिजे. बरं, ज्ञानेश्वर महाराज सांगतात काय भजन करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तुकाराम महाराज काय सांगतायत? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व. हे दिलं सोडून ज्ञानोबा तुकाराम भजन करून काढलं. त्याचा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं जे आपण भजन करतो आहे, वारकरी संप्रदायाचा हा महामंत्र आहे. वारकरी संप्रदाय जो एवढा विस्ताराला पावला, त्याची शक्ती ह्या महामंत्रामध्ये आहे. तुकाराम महाराजांचं नामजप कोणीतरी खुंट्या मोजून तिथीवार सांगणाऱ्या ब्राह्मणाने आम्हाला सांगितलं नाही. साक्षात दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर भट्ट स्वतः उपस्थित होते. महाराजांना संतत्व पदवी द्यायची आहे, सर्व परीक्षा घेऊन तावून सुलाकून बघून आणि मग आलेला अनुभव दिलेला आहे. तुकिता तुळणीसी ब्रह्म तुकासी आले, अशी महाराजांची अवस्था असल्यामुळे तुकाराम तुकाराम नाम घेता. तुकाराम महाराजांचं नामजप आपण का करतो? ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत तर साक्षात महाविष्णूचे अवतार शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचं सांगणं आहे, ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करितू सर्वज्ञा, ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्ञाता निय निजांगी होय ऐसी प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. म्हणजे संत नाम जपाचं महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये आहे. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज गुरु हा संत कोळीचा राजा, सर्व संत मांदियाळीमध्ये आद्य गुरु आहेत. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार. आणि म्हणून अशा निवृत्तीनाथ महाराजांचं जर नामजप केलं तर त्या नामजपाची फलश्रुती काय महाराज सांगताय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
नाम घेता नाम घेता निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ते. निवृत्तीनाथ महाराजांचं वाणी जर नामचिंतन केलं तर त्याचं पहिलं फल आहे पाप नुरे चित्ती. वेदामध्ये बघा कर्म उपासना ज्ञान 3 कांडत्रयाचं वर्णन केले. कशासाठी? देवाने आपल्याला एक स्थूल शरीर दिले, स्थूल शरीरासाठी कर्म आहे. मन दिले, मनाकरता उपासना आहे. बुद्धी दिली, बुद्धी करता तत्वज्ञान. म्हणून 3 क्षेत्रामध्ये 3 पद्धतीने वेदाने उपदेश केला आहे, कर्म उपासना आणि ज्ञान. कर्माचा उपदेश कशासाठी आहे? चित्तसे शुद्ध हे कर्म. चित्ताच्या शुद्धीकरता निष्काम कर्म सांगितलं आहे. निष्काम कर्माच्या अनुष्ठानाने अंतःकरणातील मल दोष निवृत्त होतो, पाप वासना निवृत्त होते. जोपर्यंत मल दोष निवृत्त होत नाही, पाप वासना निवृत्त होत नाही, तुम्ही तत्व लक्षात ठेवा, पापी माणसाला कधीही देवाचं दर्शन होणार नाही. देवाचं दर्शन व्हावं वाटत असेल, मनुष्य निष्पाप पाहिजे. आणि मग निष्पाप होण्याकरता अंतःकरणाच्या शुद्धीकरता वेदाने निष्काम कर्म सांगितलं आहे. ती स्थिती आहे ना. वाणीने निवृत्तीनाथ महाराजांचा नामजप केला, क्रियात्मक कर्मच आहे. वाणीने नामोच्चारण, नामभक्ती हा प्रक्रियेचा अभ्यासाचा विषय आहे. महाराजांनी मागे त्या PhDच्या ग्रंथात मी वाचलेला आहे, त्याच्यामध्ये जो क्रम दिला आहे की नामोच्चारण करत असताना पाप निवृत्ती, दोषापनय आणि गुणाधान, त्याचा जो परिणाम आहे की नामचिंतन केल्याने तुम्ही लक्षात घ्या पाप निवृत्त होतो. परमार्थाला मनुष्य कसा लागतो? मनुष्य निष्पाप लागतो. पूर्वीचा कितीही पापी मनुष्य असू द्या, भगवान स्वतः सांगते मी नाही. वारकरी संप्रदायाची उदारता आहे. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. पूर्वीचा कितीही पापी चालतो, पण एकदा गळ्यात माळ घातली, वारकरी झाला, वारीला लागलाय, साधना करायला लागला, तिथून निष्पाप पाहिजे. नाही तर एकीकडे वारी करतो आणि एकीकडे पापाचं सहचारी आहे, मग जमणार नाही, उलट नरकाला जायची अवस्था आहे. भजनती उंगळवाणे नरका जाणे चुकेना. भजनते उंगळवाणे. उंगळवाणे म्हणजे पापाचं साहचर्य जर बरोबर असेल, दिलेल्या नियमाला धरून जर भजन केलं नाही, भजन करून मनुष्य नरकाला जातोय, तीच अवस्था आहे. म्हणून परमार्थाला लागल्यावर मनुष्य निष्पाप पाहिजे, मलदोष पाप वासना निवृत्त झाली पाहिजे. त्याकरता परमार्थाला लागणारा पहिला अधिकार प्राप्त होण्याकरता काय साधन करा? दुसरं काही साधन करू नका. जपतप काही न करी साधन, तुटेल बंधन निवृत्ती नामे. केवळ वाणीने निवृत्तीनाथ महाराजांचा नामजप करा. निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती. पापाची निवृत्ती होईल, मनुष्य निष्पाप होईल. ही पहिली पायरी आहे, परमार्थाची अत्यंत महत्त्वाची आहे. पण नामभक्ती हे जे शास्त्र आहे, हे प्रयोगाचं शास्त्र आहे, अनुभूतीचं शास्त्र आहे. आजही विज्ञानाच्या प्रगत काळातही वैज्ञानिकांनी करून बघावी अशी ही साधना आहे. पहिल्यांदा निवृत्तीनाथांचं नामजप केलं तर पाप निवृत्त होईल. दुसरा परिणाम काय होतोय? पाप निवृत्त झाल्यावर पुण्य निर्माण होतं. आता कोणी म्हणेल पाप पुण्य प्रत्यक्ष दिसतंय का? पाप पुण्य प्रत्यक्षाचा विषय नाही. पाप पुण्य पाशेची असं तू परी न दिखे, आपल्या जवळ आहेत पाप पुण्य, पण ते प्रत्यक्षाचा विषय नाही, ते कार्यानुमी आहे. आपल्या ठिकाणी पाप आहे का नाही कसं ओळखायचं आहे? त्याला दुसरं कोणीच लागत नाही. एक माळ जप करायला आपण समजा बसलो आणि एक माळ जप होता होता जर असं वाटत असेल एक युग ओलांडून गेलं का काय, मग समजावं की अजून पाप जळालेलं नाही. गादी टाकली, अंथरून टाकले, मस्तपैकी AC लावलेलं आहे, रात्रीची वेळे जाऊन झोपला आणि झोप येत नाही, आणि कीर्तनाला येऊन बसला आणि हटकून झोप येते, समजावं की पाप अजून गेलेलं नाही.
आणि जर नामभक्ती करत असताना समाधान प्राप्त होत असेल समजावं ज्यात पुण्य निर्माण होते. म्हणजे नामभक्तीची दुसरी पायरी आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. निवृत्तीनाथांचं नाम जप घेतला पहिल्यांदा पाप निवृत्त होईल. आणि दुसरी जी अवस्था आहे ना गुणाधान, की ज्यामध्ये नामभक्तीच्या द्वारा विशेष पुण्य निर्माण होतं. आणि मग त्या पुण्याईचा परिणाम नामभक्तीजन्य जे पुण्य आहे, अवघ्या दशा येण्याची साधती, मुख्य उपासना सगुण भक्ती, प्रगटे हृदयेचे मूर्ती, भावशुद्धी जाणून या, बीज आणि फळ हरीचे नाम. निवृत्तीनाथांचा नाम जप केला की ज्यात पुण्य निर्माण होतं. ते पुण्य असे, त्या पुण्याईमध्ये जी शक्ती आहे परमार्थाला अगदी आरंभापासून भगवत दर्शन मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं सर्व साधन सामुग्री जुळवाजुळव करण्याचं सामर्थ्य या पुण्याईत आहे. निवृत्तीनाथांचं नाम जप केलं की पुण्य निर्माण होतं, गुणाधान दुसरा परिणाम. आणि जे पुण्य निर्माण झालं त्याचा परिणाम काय होतो, निवृत्तीनाथांचं अखंड नामचिंतन केल्याने जर पुण्य निर्माण झालं तर देवाला आपली करुणा निर्माण होते. एकतत्व नाम दृढधरी मना, पुढे दिलंय हरिसी करुणा येईल तुझी. निवृत्तीनाथांचा नाम जप जर केला देवाला करुणा निर्माण होते. आणि देवाची प्रसन्नता, देवाला करुणा निर्माण झाली ना आपली, परिणाम काय होतोय, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुषाची गाठ घालून देणं हा देवाचा स्वभाव आहे. ही देवाची कृपा आहे, देवाची प्रसन्नता. करुणा निर्माण झाली तर बहु घड आहे संत भेटी, परे जगजेठी करुणा केली. म्हणजे निवृत्तीनाथांचं नाम जप करायचं, दुसरं काही करायचं नाही. पहिल्यांदा पाप निवृत्त होईल, पुण्य निर्माण होईल, देवाला करुणा निर्माण होईल. आणि त्या करुणेचा परिणाम देव आपल्याला महापुरुषाची गाठ घालून देईल. आणि महापुरुषाची गाठ घालून दिल्यानंतर काय होतंय, संत भेटीचा परिणाम आहे. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. किंबहुना संतांशिवाय देवाची प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसी वेददेती ग्वाही. मग अशा महापुरुषांची भेट झाली की मनुष्य देहामध्ये साक्षात पांडुरंगाचं आत्मत्व आणि प्रत्यक्ष दर्शन घडत असल्यामुळे, आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यामुळे निवृत्तीनाथांच्या नामजपाचा परिणाम महाराज सांगतात की ज्यामुळे मनुष्य देहाची सार्थकता यामध्ये आहे. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, नाम घेता नाम घेता जन्म सार्थक तत्वता. जन्म निवृत्ती नाम घेता, तत्वता. जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक तत्वता, जन्म सार्थक. निवृत्ती नाम घेता, जन्म सार्थक तत्वता. आता यामध्ये पदयोजना अशी आहे, निवृत्ती नाम घेता. नाम घेता म्हणजे कधी घेता, ह्या वर्षी वारीत आल्यावर मग घरी गेल्यावर एकदम पुढच्याच वर्षी असं नाही. सदा नाम घोष करू हरिकथा. नामचिंतन करत असताना जे दीर्घकाळ आणि अखंड पाहिजे. तर जसं महाराज म्हणतात ना, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासी, जिव्हे झाला चळ, निघे अवसान ते पळ. एक पळभर थांबायला तयार नाही नामचिंतन. निघे निघे माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा, जो वदे अच्युत सर्व काळ. पुष्कळ प्रमाण आहे. असं निवृत्ती नाम घेता. नाम घेता म्हणजे अखंड नाम घेता. बसा बसा.
अखंड जर निवृत्तीनाथ महाराजांचं नाम जप केला, त्या नामाचं जर अनुसंधान निर्माण होईल, त्याचा परिणाम दिलाय जन्म सार्थक तत्वता. मनुष्य देहाची सार्थकता कशामध्ये आहे? मनुष्य देहाची सार्थकता केवळ पांडुरंगाच्या आत्मत्वाने दर्शनामध्ये. आपण जे वारीला जातो हे साधन आहे कशासाठी? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, चलती एक देखलिया, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. मनुष्य देहात आलो त्याची सार्थकता. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाचं दर्शन मागील परिहार पुढे नाही शीण. झालिया दर्शन एके वेळा भिद्यते हृदय ग्रंथे, छिद्यंते सर्व संशया, क्षीयंते चास्य कर्माणे तस्मिन दृष्टी परावरे. अशा पद्धतीची फलश्रुती जी वेदाने सांगितली आहे ती देवाच्या प्रत्यक्ष दर्शनाने, देवाचं प्रत्यक्ष दर्शन घडून देण्याचं सामर्थ्य जर अखंड आपण निवृत्तीनाथांचा नाम जप केला. शास्त्रामध्ये ज्याला सायुज्य मोक्ष म्हणतात, ही मोक्ष स्थिती सुद्धा केवळ नामजपाने कशी प्राप्त होते? रोज आपण अभंग म्हणतोय ना, तीन अक्षरे निवृत्ते, तीन अक्षरे जो जप करिला हो रात्री, जो जप करिला हो रात्री, तया सायुज्यता मुक्ती, तया सायुज्यता मुक्ती. ब्रह्मस्थिती सर्व काळ, ब्रह्मस्थिती सर्व काळ. चाराक्षरी ज्ञानदेव, चाराक्षरी ज्ञानदेव, चाराक्षरी ज्ञानदेव, चाराक्षरी ज्ञानदेव. तीन अक्षरे निवृत्ती, जो जप करील अहोरात्री, तया सायुज्यता मुक्ती. ब्रह्मस्थिती सर्व काळ. अशा पद्धतीने निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्म सार्थक तत्वता. आता मोक्ष स्वरूपामध्ये देवाच्या प्राप्तीमध्ये शास्त्रात दोन अंश दिलेले आहे. पहिला अंश आहे सकल दुःखाची निवृत्ती आणि दुसरा अंश आहे परमानंदाची प्राप्ती. देवाचं दर्शन आहे पण सकल दुःखाची निवृत्ती हे जे पहिला अंश आहे. निवृत्तीनाथ महाराजांचं नामजप जर केला तर सकल दुःखाची निवृत्ती सुद्धा कशी होते महाराज सांगताय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. निवृत्ती 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 निवृत्ती, संसाराची होय शांती, संसाराची होय शांती. निवृत्तीनाथ महाराज मुळात वेगळं तत्व नाहीच आहे. देव आणि भक्त दुजा नाही विचार. देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न अशी स्थिती असल्यामुळे निवृत्तीनाथांचं नाम जप जर केलं, निवृत्ती निवृत्ती, संसाराची होय शांती. संसार म्हणजे जन्म मरणाची अनर्थ परंपरा चुकवायची असेल केवळ निवृत्तीनाथांचं नाम जप करा. नाम जपता निवृत्ती, नाम जपता निवृत्ती, नयची तो पुनरावृत्ती, नयची तो ऐसा अनुभव जीवा, ऐसा अनुभव जीवा. नाम जपता निवृत्ती, नयेची तो पुनरावृत्ती. चकारात्मक सांगतायत. नयेची पुनरावृत्ती म्हणजे जन्म आणि मरण या अनर्थ परंपरा त्याची सदाची खंडित होते. फक्त हेच साधन करायचे, दुसरं काही नाही. मगाशी प्रमाण आपण सांगितलं ना,
जपतप काही न करी साधन, तुटेल बंधन निवृत्तीनाथ. जन्मबंधाचं बंधन, अनर्थ परंपरा केवळ निवृत्तीनाथांच्या नाम जपाचं अनन्य होऊन जर आपण केलं, आता ती नाम भक्ती कशी करावी तोही स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. अनन्य आपण ती केली पाहिजे, निष्पाप होऊन केली पाहिजे, निर्दंभ होऊन केली पाहिजे. नाम भक्ती आपण करतो पण दांभिकच करतो, लोकाला दाखवण्याकरता दाखवण्यापुरती. नाम भक्ती करतो पण संसार साधन म्हणूनच, मग फल होणार नाही. नाम भक्ती आपण करतो फल का होत नाही ते? दोष विवर्जित भक्ती हेची थोर भक्ती आवडते देवा. जी दोष विवर्जित भक्ती देवाला आवडत असल्यामुळे संकल्पावे माया संसाराची त्या नियमाला धरून अंतकरणात प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे. प्रेम लक्षणात्मक वृत्तीने श्रद्धेने निवृत्तीनाथांचा अखंड नाम जप जर केला, निवृत्ती संसाराची होय शांती. आणि मग त्या मोक्ष स्वरूपामध्ये सुद्धा दोन अंश आहेत, एक जीवनमुक्ती आणि एक विधेयमुक्ती. निवृत्तीनाथांचा नामजप केला तर त्याचा परिणाम शरीर असतानाच जीवनमुक्तीचं विलक्षण सुख कसं अनुभवाला येतं अभंगाच्या शेवटच्या चरणात. निवृत्ती नामाचा निज छंद, निवृत्ती नामाचा निज छंद, निवृत्ती नामाचा निजछंद, एका जनार्दनी आनंद. जर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आपल्याला भोगायचं असेल, निवृत्तीनाथांच्या नावाचा छंद लागला पाहिजे. छंद म्हणजे निधिध्यास. जसं महाराजांनी वर्णन केले, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही दे. काया गोविंद रूप होत्या. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख निवृत्तीनाथांच्या नावाचा जर निधिध्यास होईल, छंद लागेल, निवृत्ती नामाचा निज छंद. आणखीन एक प्रमाण आहे, निवृत्ती नामाचा लागलिया छंद, निवृत्ती नामाचा लागलिया छंद. तुटे भवकंद नामे तोची, तुटे भवकंद नामे तोचे. मला जरा प्रमाण म्हणायला त्रास होतोय म्हणून चालू म्हणत नाही, अशी अडचण. निवृत्ती नामाचा लागलिया छंद, तुटे भवकंद नामे तोची. म्हणजे निवृत्तीनाथांचा नावाचा जर छंद लागला त्याचा हा परिणाम आहे. निवृत्ती नामाचा निज छंद, एका जनार्दनी आनंद. निवृत्ती नाम घेता जन्मसार्थकता होता. निवृत्तीनाथांच्या नामजपाचं महात्म्य किंबहुना निवृत्तीनाथांच्या ठिकाणी असणारी बहुसूचिता, की देवाच्या नामजपाचं तर फल आहेच, पण देवाचं नामचिंतन करणाऱ्या नामधारक संतांचं जर आपण नामजप केला तर काय स्थिती प्राप्त होते, ती बहुसूचिता नाथ महाराजांनी अभंगात सांगितली. यथामती दिलेल्या वेळेत अभंगावर भावार्थ झाला आहे असं समजायचं, कारण झाला नाही म्हणूनच समजायचं आहे. पण आपल्याला समाधी प्रकरण थोडक्यामध्ये सांगायचं आहे, म्हणून इथे संप्रदायपूर्वक भजन करा आणि मग उरलेल्या काळात समाधी प्रकरणाविषयी आपण थोडंसं चिंतन करू. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. घालू आपण.
विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सगळ्यांना बुक्का लावा, सर्व टाळकऱ्यांना बरं का. बाळकृष्ण बा निवृत्तीनाम सगळ्यांना बुक्का लावा. हां, निवृत्तीनामाचा निजछंद एका जनार्दनी आनंद. निवृत्ती नाम घेता जन्मसार्थक तत्वता. आरंभी सांगून गेलो समाधी प्रकरणाचं हे कीर्तन आहे. समाधी प्रकरण आज काही सांगावं. समाधी प्रकरणाला नामदेव महाराज स्वतः उपस्थित होते. सर्व चारी भावंडाचं समाधी प्रकरण पाहून नामदेव महाराजांनी लिहिलेलं आहे. अतिशय हृदयंगम अशा पद्धतीचं जे वर्णन आहे. जसं संतांच्या वाङ्मयाची काही विशेषता आहे. जसं ओवी म्हटलं की ज्ञानेश्वर महाराज, भारडू म्हटलं की नाथ महाराज, गवळणी म्हटलं निळोबा महाराज, अभंग म्हटलं जगद्गुरू श्री तुकाराम महाराज. त्याच पद्धतीने आधी म्हटलं, तीर्थावळी म्हटलं, समाधी प्रकरण म्हटलं की नामदेव महाराज. संत चरित्र नामदेव महाराजांनी विशेषत्वाने लिहिलं आहे. किंबहुना त्यांनी चरित्रच लिहिलं नसतं आपल्याला चरित्र सांगता झालं नसतं. कुलवृत्तांत लिहिलं आहे आधीमध्ये. म्हणजे नामदेव महाराजांनी निवृत्तीनाथांच्या जन्माच्या पूर्वीचा कुलवृत्तांत. श्रीमान निवृत्तीनाथ महाराजांच्या जीवनामध्ये जी अद्भुतता आहे, दिव्यता आहे, भव्यता आहे, अलौकिकपणा आहे, महाराज सांगतात ती त्यांच्या जन्माच्या पूर्वीपासूनच सुरू होते. कारण निवृत्तीनाथ महाराजांचे वडील श्री विठ्ठलपंत सामान्य नाही ना. असंगौ ही अयम पुरुष हा, असंग परब्रह्मरूप महात्मा, संसाराविषयी अतिशय उदासीन, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, अशा पद्धतीचे श्री विठ्ठलपंत. आणि अशा विठ्ठलपंतांना तीर्थयात्रा करावी मनामध्ये आलं. आपल्या आईवडिलांना नमस्कार करून वंदन करून त्यांची अनुज्ञा घेऊन विठ्ठलपंत तीर्थयात्रेला निघाले. नामदेव महाराज सांगतात विठ्ठले वंदुनी माता पिता दोन्ही, विठ्ठले वंदुनी माता पिता दोन्ही, मग तीर्थाटने मुहूर्त केला, विठ्ठले वंदुनी माता पिता दोन्ही, मग तीर्थाटनी मुहूर्त केला. प्रयागतीश तीर्थ पावे, पुष्कराज, रामेश्वर, सुदामपुरी, द्वारका सर्व ही तीर्थयात्रा करावी. बसा आता, लावले बाकी झाले सर, यांना लावून बसा बसा. तीर्थयात्रा करावी त्यांच्या मनात आलं. ते तीर्थयात्रा करत करत असताना बस लावून झालं, सांगितलं ना विठाला विठाला विठाला. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज. तीर्थयात्रा करत 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 त्र्यंबकेश्वरला आले. पुढे ज्योतिर्लिंग देखिले त्र्यंबक, कुशावर्ते उदक स्वीकारिले. ज्योतिर्लिंगाचं दर्शन, कुशावर्ताचं स्नान, वंदुनिया गंगाद्वार, गंगाद्वारला गेले. सव्य ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरीला सव्य केलं म्हणजे प्रदक्षिणा केली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचं जे महत्त्व संप्रदायामध्ये आहे त्यात हे एक कारण आहे. स्वतः विठ्ठलपंतांनी ब्रह्मगिरीची अगोदर केलेली परिक्रमा. सव्य ब्रह्मगिरी, मग भीमाशंकरी आनंदाला, त्र्यंबकेश्वरून मग भीमाशंकरला गेले. भीमाशंकरहून आळंदी क्षेत्रामध्ये, आळंदीला गेल्यानंतर इंद्रायणीचं स्नान, सिद्धेश्वराचं दर्शन आणि आपला नित्यनेम करीत असताना सिद्धोपंत तिकडनं आले. सिद्धोपंतांना ह्या महापुरुषाचं दर्शन घडलं. दर्शनी प्रशस्ती ठाव पुण्यपुरुष. विठ्ठलपंताकडे पाहिल्याबरोबरच की हे महापुरुष आहे, अतिथी आहे, मग यांचा काही आपण सत्कार केला पाहिजे, यांना घरी नेलं पाहिजे, यांना काही भोजन वगैरे विचारलं पाहिजे. म्हणून त्यांची विचारपूस केली आणि आपल्या घरी घेऊन गेले. भोजनाची सर्व व्यवस्था करण्याकरता घरी घेऊन गेले. आता तिथून पुढे जे घडलेलं आहे, योगायोग समजा, ईश्वरी संकल्प समजा, चमत्कार समजा, तुमच्या आमच्या सर्वांच्या बुद्धीला अनाकलनीय अशा पद्धतीची घटना घडली की विठ्ठलपंतांना घरी घेऊन गेल्यानंतर रात्री झोपले असताना साक्षात पांडुरंग परमेश्वराने सिद्धोपंतांना स्वप्न दृष्टांत दिला
की हा जो तुझ्या घरी महात्मा आलेला आहे सामान्य नाही, महापुरुष आहे आणि त्याला आपली कन्या सालंकृत तू दान कर, अशा पद्धतीचा स्वप्न दृष्टांत स्वतः पांडुरंगरायाने सिद्धोपंतांना दिलाय. तव स्वप्नावस्थे माझी येऊनी पंढरीनाथ, तव स्वप्नावस्थे माझी येऊनी पंढरीनाथ, म्हणे कन्या सालंकृत द्यावी आसे. तव स्वप्नावस्थे माझे येऊने पंढरीनाथ, म्हणे कन्या सालंकृत द्यावी आसी. मग झालेला स्वप्न दृष्टांत सिद्धोपंतांना अतिशय आनंद झाला. सकाळीच विठ्ठलपंतांना तो दृष्टांत सांगितला. लगेच कन्यादान करायला ते तयारी झाले. पण विठ्ठलपंत अनासक्त वृत्तीचे होते, ते काही विवाह इच्छुक नव्हते. त्यांनी लगेच सांगितलं, ज्या पांडुरंगाने तुम्हाला अनुज्ञा केली त्या पांडुरंगाने मला का दृष्टांत दिला नाही. जोपर्यंत पांडुरंगाचा मला दृष्टांत होत नाही तोपर्यंत तुमच्या मुलीचा मी स्वीकार करू शकत नाही. अगदी निक्षून सांगितलं. आणि योग असा त्याच रात्री तुळशी वृंदावनाजवळ झोपले असताना विठ्ठलपंतांनाही पांडुरंगाने स्वप्न दृष्टांत दिलाय. मूर्तिमंत चारी जन्मतीच्या उदरी, मूर्तिमंत चारी जन्मतीच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. मूर्तिमंत चारी जन्मतेच्या उदरी, म्हणून स्वीकारी आज्ञा माझी. पांडुरंगाने सांगितली ही माझी आज्ञा आहे. कारण स्वतः पांडुरंगालाच ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार धारण करायचा होता. स्वतः भगवान शंकराला श्रीमंत निवृत्तनाथांच्या रूपाने, ब्रह्मदेव सोपन काकाच्या निमित्ताने, आदिशक्ती मुक्ताबाईंच्या रूपाने अवताराला यायचं असल्यामुळे स्वतः पांडुरंगाने स्वप्नदृष्ट. म्हणून तर निवृत्तीनाथ महाराजांच्या जन्माची जी दिव्यता आहे त्यांच्या जन्माच्या पूर्वीच का सुरू होती. कारण विठ्ठलपंतांचा झालेला विवाहाच्या पाठीमागे विषय, काम हे कोणतेही विकार नव्हते. केवळ पांडुरंगाची इच्छा, केवळ पांडुरंगाच्या स्वप्न दृष्टांताने, पांडुरंगाच्या अनुज्ञेने विठ्ठलपंतांचा विवाह झाला. सिद्धोपंतांनी लगेच विवाह केला ना. हां, म्हणजे अशा पद्धतीने पांडुरंगाचा दृष्टांत झाल्यामुळे केली समर्पण रुक्माई, त्या रुक्मिणी माताचं सर्व कन्यादान केलं. विठ्ठलपंतांचा विवाह झाला. पण विवाह झाला मग हे उभयता कुठे गेले. हल्ली उभयता जिकडे जातात तिकडे गेले नाही. लग्न झाल्याबरोबर पहिल्यांदा आषाढी वारीला गेले. लग्न झाल्यानंतर पहिले ही जोडी कुठे गेली, पहिले आषाढीची वारी, मग राहिलेली सर्व तीर्थयात्रा केली. मग रामेश्वरादी तीर्थयात्रा करून कोल्हापूर मार्गे आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर विठ्ठलपंतांना आपल्या गावी जायची इच्छा झाली. आईवडिलांचं दर्शन घ्यावं. सिद्धोपंतांना सांगितलं, मग ते त्यांना घेऊन गेले आपी गावी. मग आता विठ्ठलपंत रुक्मिणी माता त्या ठिकाणीच राहू लागले. सिद्धोपंत परत आळंदीला. कालांतराने विठ्ठलपंतांचे आईवडील गोविंदपंत आणि नीराबाई निवर्तल्या. ही वार्ता सिद्धोपंतांना आळंदीला कळली. ते पुन्हा आपे गावला आले. सिद्धोपंतांची प्रपंचाची दरिद्री अवस्था बघून त्यांना दया आली. ते त्यांना आळंदीला घेऊन आले. आता विठ्ठलपंत रुक्मिणी माता आळंदीमध्ये राहू लागले. कीर्तन प्रवचन, आळंदी पंढरीची वारी विठ्ठलपंत करीत असत. करता 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 पुष्कळ काळ निघून गेला. पण पोटी काही आपत्य झाले नाही. आईसे बहुत काळ कर्मेलियावरी, पुत्र आपत्य उदरी होता न दिसे. आता संतती काही होत नाही आहे. अगोदरच विरक्त स्वरूपाचे विठ्ठलपंत, त्यात आता पुत्र संतती होत नाही. मग संन्यास घ्यायची भाषा ते बोलू लागले. सारखं संन्यास घ्यायची भाषा. सारखं मी आता संन्यास घेतो. सारखं एक दिवस वैतागून रुक्मिणी माता म्हणाल, जा म्हणे दिधेला असे अवसर, एकदा तुमच्या तरी मनाचं समाधान होईल. झालं. पत्नीची आज्ञा मिळाली असं समजून त्यांनी जो गृहाचा त्याग केला ते काशीला गेले आणि संन्यास घेतला. काशीला कोणाकडे संन्यास घेतला? निळोबा महाराजांनी ज्याचा खुलासा केला आहे. मठीन ऋषियाश्रमासी जाऊनी शरण, केले समर्पण गृहस्थाश्रम. आता पती घर सोडून गेले, संन्यास घ्यायला गेला. रुक्मिणी माता अतिशय दुःखी झाल्या, कष्टी झाल्या. काय करावं. पण सिद्धोपंतांनी धीर दिलाय. काळजी करू नकोस, तुळशीची उपासना कर.
अश्वत्थ वृक्षाची उपासना कर. आणि त्या अश्वत्थाच्या उपासनेचा परिणाम लक्षात घ्या. ते विशुद्ध पुण्य तिथे निर्माण झालं आणि त्या विशुद्ध पुण्याचा परिणाम स्वतः काशी विश्वेश्वराने नृसिंह आश्रम स्वामींना स्वप्न दृष्टांत दिला. आता तुम्ही म्हणाल हे सर्व तुम्ही स्वप्न दृष्टांतातच सांगतात. गंमत अशी त्यामध्ये सुद्धा जीवाला 3 अवस्था सहज प्राप्त आहे, ते ज्ञात आहे सर्वांनाच. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. 3 अवस्था प्रत्येकाला माहिती, पण प्रत्येक 3 अवस्थेमध्ये पुन्हा आणखीन 3 अवस्था आहे. जागृत अवस्था, जागृत जागृत, जागृत स्वप्न, जागृत सुषुप्ती, सुषुप्ती सुषुप्ती, सुषुप्ती जागृत आणि सुषुप्ती स्वप्न. आणि तसं स्वप्न अवस्थेमध्ये स्वप्न स्वप्न, स्वप्न जागृत आणि स्वप्न सुषुप्ती. हे जे स्वप्न दृष्टांत आहेत ना, स्वप्न जागृत अवस्थेतील आहे. तुम्ही बघा संप्रदायातील कितीतरी उदाहरणं आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराजांना झालेलं मंत्र दीक्षा स्वप्नामध्ये गुरूंची प्राप्ती झाली आहे. धरणेकराचा प्रसंग बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी स्वप्न दृष्टांत दिले. मगाशी पाहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांना स्वप्न दृष्टांत दिले. स्वप्न जागृत अवस्थेतील. ज्यावेळी स्वप्न जागृत अवस्थेतील एखादा महात्मा आपल्याला मंत्र दीक्षा देतो, व्यवहारामध्ये त्याची फलश्रुती होईल. काही शुभ शकून दिले तर व्यवहारात ते प्रत्यक्ष प्रतिती, ते खरे मंत्र ठरतात व्यवहारामध्ये. हे स्वप्न जागृत अवस्थेतील हे दृष्टांत आहे. काशी विश्वेश्वराचा दृष्टांत आहे. नृसिंह आश्रम स्वामीला की तुम्ही ज्याला संन्यासाची दीक्षा दिली ते विठ्ठलपंत मूळचे गृहस्थी आळंदीचे आहेत, त्यांचं कुटुंब आळंदीला आहे, आपण आळंदीला जावं आणि पुन्हा यांना गृहस्थाश्रमाची दीक्षा द्यावी. काशी विश्वेश्वराचा स्वप्न दृष्टांत त्या पद्धतीने स्वामीजी आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर अश्वत्थ वृक्षाला परिक्रमा करणाऱ्या रुक्मिणी मातेला बघितलंय. रुक्मिणी मातेने पहिले एखादा संन्यासी यती महात्मा दर्शन घ्यावं, पाया पडले, आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आता स्वामींनी आशीर्वाद दिला. स्वामी पुत्र कैसे होती पतिवीण, भ्रतारे जाऊन घेतला संन्यास, स्वामीशी वचनास न लगे बोल. लगेच त्यांना विश्वेश्वराचा दृष्टांत आठवला की ह्याच माऊलीचा चैतन्य आश्रम ज्याचं नाव ठेवलं हा पूर्वीचा पती असला पाहिजे. चौकशी केली, सर्व खुणा ओळखल्या, निश्चय झाला की चैतन्य आश्रमच पूर्वीचे विठ्ठलपंत आणि यांचा पती आहे. मग घरी गेले, चौकशी केली, घरी गेले आणि सर्व दृष्टांत सांगितलं आणि सर्वांना काशीला घेऊन गेले. आणि पुन्हा चैतन्य आश्रम स्वामींना म्हणजे विठ्ठलपंतांना पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकार गुरु आज्ञेने सांगितलं. आणि कदाचित हे चुकीचं वाटेल, संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रम दीक्षा घेणं चुकीचं वाटेल. स्वामी सांगितलं याला देवाचा आश्रय आहे. अविधी कर्माचे न धरावी भय, यासे साई आशे जगदीश. जगदीश्वराच्या इच्छेने आहोत गृहस्थाश्रम. विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम स्वीकारलं, आळंदीला आले. आता संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रम स्वीकारल्याबरोबर आळंदीला आले. आळंदीच्या समाजात आणि विशेषतः ब्रह्मवृंदामध्ये हाहाकार माजला. आरूढपतीच झाला म्हटले. संन्यास आश्रमातून पुढे कुठे गृहस्थाश्रम घेता काय? निंदा नालस्ती होऊ लागली, वाळीत टाकलं. पण एक लक्षात ठेवा, संन्यास आश्रम एक प्रकारचा पुनर्जन्म आहे. संन्यास आश्रमाची पुष्कळ फलश्रुती दिली आहे की ज्यामध्ये पाप निवृत्ती होते, पुण्यप्राप्ती होते, अशी त्याची अवांतर प्रयोजने संन्यासाची पुष्कळ दिली आहे. संन्यास आश्रमामुळे काय झालं, विठ्ठलपंतांच्या पूर्वीच्या गृहस्थाश्रमी देहातील जो संतती प्रतिबंधक दोष होता तो निवृत्त झाला आणि लोकोत्तर पुण्याचा उदय झाला. आणि त्याचा परिणाम कालोगामध्ये निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई कालोगामध्ये असे दिव्य आपत्ती त्यांच्या पुढे उदरात जन्माला आले. आणि हे आपत्ती, हे मुलं जसे जसे मोठे होऊ लागले तसतशी निंदाही आणखीन वाढू लागली. समाजामध्ये अतिशय वाळीत टाकला. लक्षात घ्या, माधुकरी मिळेला. कारण असं आहे, देहाभिमानी, वर्णाभिमानी, आश्रमधर्माभिमानी ब्रह्मवृंदांना हे कळणार कसं काय? त्यांना काय वाटलंय, संन्यास आश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रम घेतला म्हणजे केवळ काम ह्या विकारापोटी यांनी हे केलेलं आहे. पण हे ईश्वराचं निर्माण आहे. स्वतः देवाला यांच्या पोटी अवतार, हे ईश्वराचं अलौकिक निर्माण त्या प्राकृतांच्या लक्षात आलं नाही. लक्षात येईलही कसं? अलौकिक अशा प्रकारची ही लीला. आणि अशा पद्धतीच्या आळंदी क्षेत्रामध्ये वातावरण असतानाच विठ्ठलपंत रुक्मिणी 4ही मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वरी आले. पुन्हा ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा, संप्रदायात जे प्रदक्षिणेचं महत्त्व आहे ना, विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई सर्वांना घेऊन ब्रह्मगिरी प्रदक्षिणा केली. आणि प्रदक्षिणा करीत असतानाच वाघाच्या निमित्ताने श्री गुरु गहिनीनाथांची झालेली भेट. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानगंगेचा जो उगम झाला ना, या ब्रह्मगिरीवर आहे. आणि मग गहिनीनाथ महाराजांपासून हा आध्यात्मिक लोकशाहीचा पंथ, भक्ती संप्रदाय, वारकरी संप्रदायाचा उदय झाला. त्याचं हे मूळ ठिकाण आद्यपीठ श्री निवृत्तीनाथ महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर. आणि मग गुरूंची भेट झाल्यानंतर पुन्हा आळंदीला गेल्यानंतर विठ्ठलपंत प्रयत्न करू लागले की मी माझी चूक झाली, मी संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रम, माझी चूक आहे, याची शिक्षा माझ्या मुलांना मिळू नये.
यांना पुन्हा समाजात घ्यावं, यांचं मौंजी बंधन व्हावं, व्रतबंधन व्हावं प्रयत्न करू लागले. काही ब्राह्मणाची ओळख होती, मग ब्रह्मसभा बोलवली. ब्रह्मसभेमध्ये हजर झाले. निवृत्तीनाथ महाराज तिथे गेल्यावर लगेच म्हणाले ना, निवृत्ती म्हणे तुम्ही भूदेव प्रत्यक्ष, दर्शनेचे मोक्ष जडमूढा. विठ्ठलपंत सांगू लागले, माझी चुकी आहे, मला काय प्रायश्चित्त द्यायचे ते द्या. त्यावर ब्रह्मसभेने प्रायश्चित्त सांगितलं, देहांत प्रायश्चित्त असे या बोलिले. ताडकन विठ्ठलपंत तिथून निघून गेले. महाप्रतिवता माऊली रुक्मिणी माता त्याही लगेच देह समर्पण करायला. निवृत्तीनाथ महाराजांनी तिथे ब्रह्मसभेला लगेच प्रश्न विचारला, मग याच्या पुढे आमची काय गती? देवा, आजपर्यंत तू आमचं पुष्कळ भलं केलं, चांगलं केलंस. निवृत्तीराज म्हणे भले केले देवा, आता जे केशवा सिद्ध व्हावे, आता जे केशवा. निवृत्तीराज म्हणे भले केले देवा, आता जे केशवा सिद्ध व्हावे. निवृत्तीदास म्हणे सहजा सहज हरी बोळविले सारे सुखदामा. चारी भावंडांना आम्हाला सुखदामाला आपल्या कृपेने प्राप्त झालेले आहे. आता माझे श्रम नको घेऊ हरी. देवा, माझे श्रम घेऊ नको. मला असं वाटतंय जावे त्र्यंबकेश्वरी. समाधीची माझी अवस्था असे, फार माझा प्राण आला असे कंठी. आता जगजेठी सिद्ध व्हावी. मला समाधी देण्याकरता देवा आपण सिद्ध व्हावे. नामा म्हणे देवा दिवस नाही आता, कारण ज्येष्ठ पौर्णिमा झालेली आहे. ज्येष्ठ वद्य द्वादशीला समाधी द्यायची आहे, 12 दिवस राहिले. त्वरे वेगे संता सिद्ध करा. दिवस आता राहिलेले नाही. मग हे सर्व मंडळी तापी तीरावून निघाली. ती कशी निघाली नामदेव महाराजांनी ज्याचं वर्णन केलं आहे. विमानी बैसली विठ्ठल सुख मूर्ती, विमानी बैसली विठ्ठल सुख मूर्ती. घेतला निवृत्ती मध्यभागी, घेतला निवृत्ती मध्यभागी. विमानी बैसली विठ्ठल सुखमूर्ती, घेतला निवृत्ती मध्यभागी. मध्यभागी निवृत्तीनाथांना बसवले. विमानी बैसली विठ्ठल सुखमूर्ती, घेतला निवृत्ती मध्यभागी. राही रुखमाबाई बैसली सुरगण, उठिले विमान गंधर्वांची गोपाळांची भार. उठिले तातडीने चालले विमानी सुरवरांची. महाराज म्हणतात ना, आता त्वरे चला तुम्ही सप्तशृंगा. इथून कुठे जायचं? सप्तशृंगी गडावर. कार्य हे गोविंदा सिद्ध न्यावे. तिथे काय होईल? आदिमाया तिथे होईल दर्शन. संत साधुजन भेटतील. नामा म्हणे धन्य तुझ्या योगे हरी. तीर्थयात्रा सारी घडली. आम्हा नामदेव महाराज म्हणतात देवा तुझ्या कृपेने ही सर्व तीर्थयात्रा, म्हणजे तापी तीरावून निघाले, सप्तशृंगीला आले. येताना पण निघाले कसे? आता मुळातच वारकरी असल्यामुळे टाळ हे मृदुंग गायन पुढती, टाळ हे मृदुंग गायन पुढती. रंजविते निवृत्ते अवघे जण, कसे निघाले? टाळ हे मृदुंग गायन पुढती, रंजवेते निवृत्ती. निवृत्तीनाथांच्या मनाचं रंजन करतात, कारण ते व्याकुळ झालेले आहे. रंजवेते निवृत्ती अवघे जण. कोणी काय करायला लागले? गीतार्थ करीती योगी मुनिजन. योगी मुनिजन जे होते ते गीतार्थ सांगायला लागले. गीतार्थ करीती योगी मुनिजन. रंजवेते मन निवृत्तीचे. निवृत्तीनाथांच्या मनाचं रंजन गीतार्थ करून. आत्मसुख एक बोलती बोलणी. आत्मसुखाविषयी काही जणांनी चर्चा करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम आत्मसुखाविषयी बोलणं केल्यामुळे काय झालंय? ज्ञानराज मनी आठवतो, ज्ञानराज मनी. आत्मसुख एक बोलते बोलणे, ज्ञानराज मनी आठवतो. ज्ञानेश्वर महाराजांची आठवण झाली. का? ज्ञानराज आमुचे निवविली डोळी. स्वतः निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणावं की ज्ञानराज महाराजांनी आमच्या डोळ्याची तृप्ती केली. ज्ञानराज आमुचे निवविले डोळे, आता ऐसे खेळी नाही कोणी ऐकावा. अर्थ मुक्ताईच्या मुखी.
आता सखी नाही कोणी नामा म्हणे स्वामी सांगता प्रमाण ऐकता श्रवण खेदवाटी. कारण ज्ञानेश्वर महाराजांची जी भाषा आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं जे बोलणं आहे ते कसं आहे. अवीट बोलणी बोलावी अनादी जे गुह्य वेदे सापडे ना. कीर्ती हे वैराग्य केले साम्राज्य गुरुत्वासे लाज नाही आली. ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य आहे. नाशिवंत शरीर केले अविनाश. नाशिवंत असणारे हे शरीर केले अविनाश. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. अशा पद्धतीचे देहाला ब्रह्मरूप होता. नाशिवंत देह केले अविनाश घडविला विलास अध्यात्मीचा. आणि अशा पद्धतीचं बोलणं आहे. अवीट बोलणे आठविता म्हणी. ज्ञानेश्वर महाराजांसारखं बोलणं आठवलं आता त्रिभुवनी दिसेना. त्रैलोक्यात असं बोलणारे आता कोणी दिसत नाही. तुझ्यामुळे हरी चाललो उगला देहाधी गेला प्राण माझा. नामा म्हणे विठोबा करिता ऐसा घोर सांडील शरीर. जर देवा तुम्ही अशी चिंता केली निवृत्तीनाथ महाराज आत्ताच देहाचा त्याग करतील. कारण असं आहे त्यावेळी निवृत्तीनाथांच्या मनाची स्थिती मागचं सर्व शिवावलोकन आईवडिलांनी केलेला देहत्याग आणि तिथून सर्व भावंडाचं केलेलं संगोपन त्याची आठवण. जे जे सुख आम्ही अनुभवतो मनात जे जे सुख आम्ही अनुभवतो मनात त्याचा नारायणा आठव होतो. त्याचा नारायणा आठव होतो. जे जे सुख आम्ही अनुभवले मना. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराज सोपन काका मुक्ताबाई यांच्याबरोबर जे सुख आम्ही घेतलं त्याचा नारायण आणि त्या सुखामुळे आईसे पदोपदी निवृत्ती राहते. कोण कोणाच्या गोष्टी देवा अरे कोणाची आठवण काढ. हे उलटं करून ठेवलं देवा तू. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांची जाणी केले नारायणी उफराठी. उफराठी फाळ फळले माझे मनी वळसणीचे पाणी आढ्या गेली. ती आठवण करत असताना निवृत्तीनाथांना मुक्ताबाईची तीव्रतेने आठवण झाली. सर्वात जास्त दुःख महाराज म्हणतात मला कशामुळे झालं. अवघ्या परीस कष्टी केले मुक्ताईने फार दुःख का काहीच बोलणे. अचानक वीज यावी आणि एकदम मुक्ताबाई अदृश्य व्हावं. काही त्यांच्याशी बोलणं घडलं नाही. नामा म्हणे विठोबा ऐकशी बोलणी अवघियांचे मनी कळवळती. गहिनीनाथे मज सांगितले सार. गहिनीनाथांनी माझ्यावर कृपा आशीर्वाद केले. मला हे ज्ञान सांगितलं. केली ज्ञानेश्वरी व्याख्या त्याची. हेच ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. व्याख्या केली म्हणजे भावार्थ रूपाने पुष्कळ त्याचं प्रगटीकरण करणं. प्रगट गुह्य बोले केले ज्ञानेश्वर व्याख्या त्याची. काढिला शोधून अनुभव मुक्ताईने ते ज्ञान सोपाने संपादिली. अनुभव निवविला चांगावटेश्वर. विसोबा खेचर सिद्ध झाला त्या ज्ञाने झाला चांगदेव विकळ. त्या गेली सकळ अविद्या माया अज्ञानाशी ज्ञान झाले ते सहज. ऐसे निवृत्तीराज आठविते सप्तशृंगी आले देवसुरगण. उतरले विमान नामा म्हणी म्हणजे सप्तशृंगीला आले सर्व देव सुरगण सर्व संत मांडी आली. तापी तिरवून निघाली सप्तशृंगीला आले. सप्तशृंगीला आल्यानंतर त्या देवीचं वर्णन नामदेव महाराज करत आहेत. देवी देवेश शिवी शिवेश आगम्य सुख आदिमाया. अष्टदिशा गोचरे अष्टभुजा संहार करी. आसुरादी मंथनविरी कुलस्वामिनी वदताती देव आणि सुरगण. उतरले विमाने ठाई ठाई सकाळांनी पूजा केली आनंदाने. करते कीर्तने आंबे पुढे मंडपी बैसले निवृत्ती नारायण. स्वतः पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथ महाराज सप्तशृंगीच्या मंडपात बसले आणि त्यावेळी कीर्तन कोणाचं झालं. नारद कीर्तन पुढे होत नामा म्हणे देवी पाहती सकळ. पूजेते गोपाळ आनंदाने. तिथली सुद्धा प्रदक्षिणा आहे जशी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा नगर परिक्रमा आहे तसं सप्तशृंगी लागी केली प्रदक्षिणा. त्या पर्वताला प्रदक्षिणा आहे. सप्तशृंगी लागी केली प्रदक्षिणा. आता नारायण सिद्ध व्हावी मार्गी आदी माया पूजिली आनंदी. समाधीला जाताना मार्गामध्ये ह्या देवीचं पूजन केले. म्हणते धन्यमान दी वैष्णवांची. पण चालता चालता दिवस झाले फार. दिवस जास्त होतील मग होईल उशीर समाधीसी.
तीन रात्र तेथे राहिले गोपाळ. मग म्हणते सकळ चला आता, ज्येष्ठ वद्य प्रतिपदा द्वितीया आणि तृतीया. 3 रात्र तेथे राहिले गोपाळ. सप्तशृंगी गडावर 3 रात्र राहिले. मग म्हणते सकळ चला आता, नामा म्हणे देव बैसले गरुडावर. उठावली भार वैष्णवांचे, तिथून निघाले वंदिली अंबिका. निघाले बाहेर कीर्तन गजरे पुढे होत. गोदेच्या काठावरचं क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर. उतरले भार वैष्णवांचे, उतरले भार. गोदातेरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर. उतरले भार वैष्णवांची. सप्तशृंगीवरून त्र्यंबकेश्वरला आले त्याचा तर्क मी आपल्याला सांगतो. मी बापूबाबांशी या विषयावर पुष्कळ चर्चा केली. प्रत्यक्ष दिसत असताना लक्षणा करण्याची काही तिथे गरज नाही. बाबांनी पण सांगितलं की 3 रात्र तिथे राहिले. अर्धा मास वैशाख आणि अर्धा मास ज्येष्ठ, पौर्णिमेपर्यंत तापी तीरावर होते. 3 दिवस प्रतिपदा द्वितीया तृतीया सप्तशृंगीला राहिले. पंचमीच्या दिवशी गेले पंचवटी. मग चतुर्थीला कुठे गेले. आणि दुसरी गोष्ट आहे, पुढे प्रमाण येणार आहे, हरिहरेश्वरा जाऊ आता. हरिहरेश्वर ही जी भेट आहे, याचं जे शास्त्र आहे की त्र्यंबकेश्वरून रामाला नाशिकला जायचं, नाशिकहून पुन्हा त्र्यंबकेश्वरला यायचं, याला म्हणतात हरिहर भेट. पुढच्या प्रमाणामध्ये ती गोष्ट येणार आहे. म्हणजे त्या प्रमाणावरूनही 3 दिवस तिथे राहिल्यानंतर चतुर्थीला त्र्यंबकेश्वरला आले. गोदातेरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर. उतरले भार वैष्णवांचे. इथे आल्यानंतर काय केलं. म्हणती पांडुरंगे दावी येले स्थळ. स्वतः पांडुरंगाने निवृत्तीनाथ महाराजांना समाधीची जागा दाखवली. म्हणती पांडुरंगे दावी येले स्थळ. निवृत्तीराज विकळ फार झाले. आणि मग पंचमीच्या दिवशी गेले पंचवटी. उतरले तटी गौतमीचे नामा म्हणे शेवट केला वनमाळी. राहती स्थळी निवृत्तीराज. ह्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज आता समाधीमध्ये राहणार आहे. नामा म्हणे शेवट केला वनमाळी. आणि मग नाशिक क्षेत्राचं वर्णन केलं आहे. सुंदर नारायण गौरविला फार. केला नमस्कार वैष्णवांनी सुरस सर्व तीर्थे आदी पुरातन. केली नारायणे तीर्थयात्रा विसोबा खेचर परिसा भागवत. अनेकते संत बैसविले मध्ये निवृत्तीराज पांडुरंग पुंडलिक. पहाते कौतुक गोमतीचे दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान. विधी नारायण सांगत असे. तीर्थाचा जो विधी आहे स्वतः देवाने सांगितला आहे. सुंदर नारायण ते आता पुलाजवळ जे मंदिर आहे, आता बांधकाम चालू आहे, त्या ठिकाणी हे सर्व मंडळी त्या ठिकाणी गेली. दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान. विधी नारायण सांगत असे. नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ. झाला असे विकळ निवृत्तीराज. मग आता त्र्यंबकेश्वरला पुन्हा निघायचं आहे नाशिकहून. सहसमुदायसे उठावे शारंग धरा. इथे प्रमाण आहे हरे हरेश्वरा जाऊ आता. त्र्यंबकून नाशिकला आणि पुन्हा नाशिकून त्र्यंबकला जाणं याला म्हणतात हरिहरेश्वरा जाऊ आता. उठले वैष्णव आणि ऋषिकेशी. आले त्र्यंबकाशी निवृत्तीराज. आले त्र्यंबकाशी. त्र्यंबक क्षेत्राला आले. कधी आले. एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासी. ज्येष्ठ मास वद्य एकादशी. उत्सव निवृत्तीसी देवे केला. एकादशीला स्वतः पांडुरंगाने हा उत्सव केला. द्वादशी पारणे सोडता वैष्णव. समारंभ देव करीत असे. स्वतः देवाने कारण निवृत्तीनाथांची स्थितीच अशी झाली. राहिले ते शक्ती गळाली शरीर. देह अंकार त्यगियला. कोणाचे करवी पूजा कोणी कोणा. अवघे नारायणा करणीथ नामा म्हणे देवा मुक्ताईची गती. सांडिले निवृत्ती शरीरासी. म्हणून स्वतः देवाने आपल्या अंगाने सर्व ती पूजा केली. महाराजांनी वर्णन केले ना. आपुले अंगे साहित्य श्रीरंगे. पूजेले सांग संत साधू. निवृत्ती देवी केली विठोबाची पूजा. निवृत्तीनाथांनी विठोबाची पूजा केली. उभारलेल्या ध्वजा पताकांच्या पताका उभ्या केल्या. गावातलं स्थळ कुठे. पश्चिमेची स्थळ गावाच्या पश्चिम बाजूला असणार. अनादी समूळ उघडलेली शिळ समाधीची. समाधीवरची शिळा बाजूला केली. देव म्हणतायत. म्हणती योगेश्वर अनादी आशे जा. चिदरत्ने ती पूजा केली असे. समाधीची जागा ही अनादी आहे.
अनादी म्हणजे प्रलय काळातही या जागेचा विनाश होत नाही. मागच्याही कलियुगामध्ये निवृत्तीनाथांचा अवतार झाला, त्यांनी समाधी इथेच घेतली आणि पुढच्याही कलियुगामध्ये अवतार होईल तर समाधी इथेच घेणार आहे. म्हणती योगेश्वर अनादी या शेजा चिद्रत्ने ती पूजा केली असे नामा म्हणे देवा जागा निरंजनी युगादी हे धुनी धूपतीये. ही जागा कशी आहे ती समाधीचं वर्णन करताय. तुळशी बेल पुष्पे समर्पिलीवर पहाते ऋषीश्वर पहिली पूजा. तुळशी बेल वाहिलेली ती जागा होती. नारा विठा गोंदा पाठविला महादा झाडावया शेजा पुढे झाले नामदेव महाराजांचे 4 चिरंजीव नारा विठा गोंदा आणि महादा समाधीची जागा झाडण्याकरता पाठवली. सभोवती जागा झाडीली निर्मळ. समाधीच्या आजूबाजूची जागा त्यांनी झाडून काढली. अनादी हे स्थळ निवृत्तीराज आहे. अशा पद्धतीचं अनादी स्थळ निवृत्तीनाथांना आहे. सभोवती दीप लाविले समाधी. समाधीच्या पासूनच ही पूजा झालेली आहे. अनादी हे पूजा केली म्हणते संत. बाकीचे संत म्हणायला लागले अनादी कालापासून ही पूजा केली. आता कोणी आत उतरू नये. समाधीमध्ये आता कोणी आत उतरायचं नाही. नामा म्हणे हरी काय स्थळ चांगली दुर्वा दुर्वा फुले वाहिली. हे जे स्थान आहे इथून आता त्याला आपण ओहळ म्हणतो. पुष्करणी नदी आहे जे वर्णन केलं नाही इथून वाहते. ही आपली ही पुष्करणी नदी. पुष्करणीच्या काठी वैष्णवांचे भार देव ऋषीश्वर जीवताती अवघ्या पात्रे वाढिली नारायणे. जे सर्व वारकरी जेवायला बसले वाढतंय कोण? अवघ्या पात्रे वाढिली नारायणे. स्वतः पांडुरंगाने सर्वांना हाताने जेवण वाढलं. सोडती पारणे निवृत्तीराज. निवृत्तीनाथांनी द्वादशीचं पारणं सोडलं. पारणं सोडल्यावर विठोबा रोखमाईने निवृत्तीनाथांना जवळ घेऊन बसले. निवृत्ती हा खांद्यावर निवृत्तीनाथांचा असणारा अधिकार. जीवता ते पंक्ती गोपाळांच्या जीवली वैष्णव आणि ऋषिकेशी गेले आचमनाशी पुष्करणी ते अवघे संत तेथे बैसले निवाडे. सर्व संत त्या ठिकाणी बस. पुंडलिक विडे वाटत असे. सर्वांचं जेवण झालं. पुंडलिकला विडे वाटत होते. नामा म्हणे पुढे उभे नारायण. नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास. होता कासावीस निवृत्तीराज. निवृत्तीनाथांची ती अवस्था बघून कीर्तन आरंभ केला. समाधीच्या पाळी निवृत्ती देवासाठी स्पुंदते ऋषीश्वर. सर्व जे संत मंडळी जमा झाली त्यांनाही दुःख वाटत. स्पुंदत होते. स्पुंदत रडत होते. लाविला पदर डोळियासी त्यावेळी गरुडावर पुंडलिके घातियेला साज. गरुडावर पुंडलिकाने साज घातली. जाते निवृत्तीराज समाधीशी. निवृत्तीनाथ महाराज समाधीला जायला लागले तेव्हा चालती विमाने वाजतसे घंटा. उठा आता भेटा अवघे. सर्वांना सांगितलं निवृत्तीनाथांना भेटून घ्या. पुन्हा आता त्यांची भेट होणार नाही. समाधीच्या भोवती कुंकुमाची सडी. समाधीच्या भोवताली कुंकुमाचे सडे टाकले. पहाते निवाडी योगीराज. कीर्तन गजरी गेली से मंडळी. बैसले ते पाळी समाधीच्या. नामा म्हणे पुढे उभे नारायण. आरंभिले नमन निवृत्तीराजे. स्वतः पांडुरंग परमात्मा समोर पुढे उभे राहिले. निवृत्तीनाथांनी नमनाला सुरुवात केली. नमो गणपती गजानना. नमो सरस्वती मंगल ध्याना. नमो आघात ब्रह्मपरायणा. नमो नम स्वामी. नमो आदिमायादी सागरा. नमो चिदानंद दिगंबरा. एकत्व एकसारा. नमो नमो तुझ. नमो मत्स्यनाथ अनादी. नमो सर्वव्यापका बुद्धी. नमो जुनाट युगादी तुझ. नमो नमो सत्यकाळनाथ त्रिगती. नमो पुढत पुढती योगेश्वरादी अंती. नमो नमो स्वामी. नमो गहिनीनाथ अविनाशा. नमो सहजा सहज प्रकाशा. नमो व्यापुनी दाही दिशा. आदिगुरु तुझ नमो. गुप्तनाथ तुझ नमन. नमो सद्गुरु परब्रह्म पूर्ण सदा स्वरूपी अनुसंधान. नमस्ते नमस्ते. नमो गैनीनाथ आदि गुरु तू संकटे आदि तारू. नमो संसार हरता हरू सद्गुरुनाथा तुझ नमो. नमो करता हरता नारायणा. नमो उदय अस्तु गगनघना. नमो विराट पुरुषा जगज्जीवना. नमस्ते नमस्ते कुलस्वामी. नमो त्रिपुटी गुप्तधना. नीलवर्णा कलंकी कोंदना. नमो ज्योतिर्मय दारुणा. नमो नमो जगद्गुरु. नमो पांडुरंग दयाळा.
नमो गोविंद गोपाळा, नमो वैष्णवा सकळा, योगिया ऋषीश्वरा, नमो नमो. नमो सर्व चराचर, नमो अंतर्बाहिर, नमो दहाही अवतार, जगद्भूषणा तुझ नमो. नमन नेनो कैसे रीती, नमन रंगले विश्वरूपी, नमन चिन्मये गुह्य गोपी, नमो सर्वाभूती निजगुरु. निवृत्तीनाथांनी सर्वांना नमन केलं. नमन केल्यानंतर सर्व उपस्थित साधू संतांनी निवृत्तीनाथांची पूजा केली. ती पूजा कशी केली? धूप पंचारते गंधाक्षदा वाहती, पूजेला निवृत्ती वैष्णवाने, पूजेला निवृत्ती. धूप पंचारते गंधाक्षदा वाहते, पूजेला निवृत्ती वैष्णवांनी, सर्व वैष्णवांनी निवृत्तीनाथांचं पूजन केलं. धूप पंचारती गंधाक्षदा वाहती, पूजेला निवृत्ती वैष्णवांनी पूजा करत असताना घडलं काय? प्रेमी आसुई ती सकळांचे डोळा, माळ घाली गळा पुंडलिक. निवृत्ती देवी ग्रंथ केला होता सार, ठेविला समोर विठोबाच्या, अवघ्या जनालागी केला नमस्कार. उठावली भार वैष्णवांचे, गोविंद गोपाळ आले ते सकळ. प्रेमी होते विकळ, निवृत्तीराज केली आचमने पुष्करणीच्या तटी. आले उठाउठी समाधी, नामा म्हणे निवृत्ती सारिखा योगी. नाही आता जगी दावावया, निवृत्तीनाथांसारखा योगी आता दाखवण्याकरता नाही आहे. समाधीच्या पाळी बैसले सकळी, केला या गोपाळी जय जयकार. निवृत्तीच्या संगी पुंडलिक पांडुरंग, सिद्ध झाले सांग समाधीसी. निवृत्तीनाथांनी काय केलं? निवृत्ती देवी वंदिली सकळांची पाऊली, तीर्थ ते घेतले विठोबाचे. उभारिल्या ध्वजा पताकांच्या, ती पताकांची सावली, पताकांची छाया समाधीशी आली. ती साली जेव्हा समाधीपाशी आली, उतरले खाली निवृत्ती देव. पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी, बैसले आसनावरी निवृत्तीराज. नामा म्हणे देवा काय पहावे आता, गेला पंढरीनाथा. समाधी घेण्याकरता जाऊन बसले. निवृत्तीराज बैसले समाधी सुचित्त. परिणाम काय झाला? चिन्मयते ज्योत उजळली. चिन्मय ज्योत, निवृत्तीनाथ महाराज ज्यावेळी तिथे बसले, चिन्मय अशा पद्धतीची ज्योत उजळली. बसले समाधीला, पुंडलिक रायाला अनावर झाला. आता निवृत्तीनाथांची भेट होणार नाही. पुंडलिके भेट, निवृत्तीच्या गळा अवघे यांची डोळा. पुंडलिक रायाने तर निवृत्तीनाथांना मिठीच मारली, अनावर झालं. अवघे यांचे डोळा. आता हे चरण म्हटलं आपण, आपल्याला फुलं उधळायचे आहेत. निवृत्तीनाथ महाराज समाधीला बसले. बसल्यानंतर पांडुरंगाची सुद्धा काय स्थिती झाली, पुंडलिक रायाची अवस्था तर आपण पाहिली. पुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळा अवघियांचे डोळा असू येते. पण पांडुरंगाच्या स्थितीचं वर्णन नामदेव महाराज करतायत. विठोबाचे हृदय आलेसे भरूने, विठोबाचे हृदय आलेसे भरूने. विठोबाचे हृदय आलेसे भरूने, विठोबाचे हृदय आलेसे भरूने.
झाकिले नयन निवृत्ती राजे झाकिले नयन निवृत्ती राजे झाकिले नयन निवृत्ती राजे कुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळा कुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळा पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नाथ नामदेव तुकार एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठोबाचे हृदय आलेसे भरून झाकेले नैन निवृत्तीराजे पुंडलिके आणले विठोबासी बाहेर स्वतः पुंडलिकराने पांडुरंगाला शेवटी बाहेर आणलं केला नमस्कार वैष्णवांनी राही रखुमाबाई पैसल्या गहिवरत अनेक संत महंत ओसंडती नामा म्हणे हरी शुद्धी नाही सकळा आता काय करा घाला आता शिळा समाधीची पहिली शिळा बाजूला काढली ती समाधीवर शिळा घाला नारा मादा गोंधा विठा झाला से विकळ झाकेले शिळ समाधीसी गंधर्वाणी देव चिंतावली भारी दीर्घध्वनी करी नारा विठा गोंदा आणि महादा सांडिती शरीर म्हणजे त्यांनी तर जमिनीवरच लोळून घेतले एवढं त्यांना वियोग झाला विसोबा खेचर फार कष्टी लोपला से भानू पडिला अंधार गेला योगेश्वर निवृत्तीराज गेल्या त्या विभूती अनादि अवतार आता देवा फार आठवते नामा म्हणे हरी शुद्धी नाही सकळा नामा म्हणे आता धरवेना धीर येती गहिवर ओसंडुनी परिसा भागवत करीतसे शोक म्हणती देवा दुःख फार झाले समाधी कधी दिली ज्येष्ठ वद्य द्वादशी समाधी दिधली निवृत्तीसी झालेसे उदासी अवघे जण देव म्हणे उठा कराता पूजा घालो पुष्पशेजा समाधीसी उठले सकळ होता ते विकळ गेले ते गोपाळ समाधीसी घेतली समाधी सव्य वैष्णवांनी म्हणजे आपल्या उजव्या हाताला समाधी घेतली पूजिता ते सुमने म्हणजे चांगल्या मनाने आणि ते चांगल्या फुलांनी समाधीवर फुलं आहे पूजिता ते सुमने समाधीसी नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा चला आचमना पुष्कर समाधीला प्रदक्षिणा करा आचमनाला हा उत्सव देवाने केला किती दिवस केला नामदेव महाराज सांगतात 5 दिवस उत्सव केला निवृत्तीसी काला अमावस्येसे त्र्यंबकेश्वरी दशमीपासून इथे आले अमावस्येला काला झाला अमावस्येपर्यंत इथे मग आषाढ शुद्ध प्रतिपदा प्रतिपदेशी दिवशी निघाले बाहेर पांडुरंग परमात्मा प्रतिपदेला इथून बाहेर निघाले प्रतिपदेशी दिवशी निघाले बाहेर कीर्तन गजरी पुढे होत काही ऋषीश्वर राहिले येथे
गेले ते बहुतेक अलंकापुरा. काही ऋषीश्वर या ठिकाणी राहिले. आपण बघा, साधी गोष्ट आहे. गावामध्ये एखादे आपण मंदिर बांधलं, मूर्ती प्राणप्रतिष्ठा जर केली तर त्याचं नैवेद्य आरती पूजेची आपण गावकरी व्यवस्था लगेच लावतो. स्वतः निवृत्तीनाथ महाराजांची ही संजीवन समाधी, स्वतः पांडुरंगरायाने आपल्या हाताने समाधी दिली. पुंडलिक राय, नामदेव महाराजांची मुलं, परिसा भागवत, नारद मुनी आदी करून सर्व वैष्णव या ठिकाणी जर समाधीला होते, समाधी देऊन ती असेच उघड्यावर ठेवून इथून निघून जातील का? काहीतरी ते व्यवस्था लावतील. ते प्रमाणे काही ऋषीश्वर राहिलेले येथे, काही ऋषीश्वर या ठिकाणी व्यवस्थेला राहिले. ही जी पूजेची व्यवस्था आहे, जी आपल्या घराण्यात परंपरेने आलेली आहे. चांगदेव महाराजांचे शिष्य विमलानंद, श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज वक्ते यांनी सुद्धा जे मुक्ताबाईचं चरित्र लिहिले त्यामध्ये ती परंपरा दिलेली आहे. विमलानंदांपासून रामानंदांपर्यंत गुरु शिष्य परंपरेनुसार निवृत्तीनाथांची पूजा अर्चा चालत असे. रामानंद गोसावी हे शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले. महाराजांच्या राज्याभिषेकाला ते उपस्थित होते. महाराजांनी ज्यांना जी सनद दिलेली आहे, आणि रामानंद गोसावींपासून पुढे गृहस्थाश्रम परंपरेमध्ये ही पूजा अर्चा गोसावी घराण्यामध्ये चालत आले. सासवडलाही पूजा आहे, पूर्वी आळंदीलाही गोसावी घराण्याकडे पूजाच होती, ती आता नाही आहे. आता जसं कोरोना आहे तसं तेव्हा प्लेग झाला, माणसं कमी पडली 3 संस्थान सांभाळण्याकरता. काही ती व्यवस्था तिथे दिली, कालांतराने ती सुटली, तो विषय पुष्कळ आहे. तो काय माझ्या आत्ता कीर्तनाचा विषय नाही, पण सासवडला तीच परंपरा आहे. आणि म्हणून मला सांगायचं काय होतं, काही ऋषीश्वर राहिलेली येथे ही जी परंपरा आहे. त्याच्यानंतर ते मंदिर बांधलं. याच्या आधीचा मंडप वेगळा होता. हा लाकडी मंडप जळाल्यानंतर पुन्हा हा मंडप, जेव्हा भानुदास महाराज बेलापूरकर, जोपुळचे पाटील बाबा यांचं लेखी पत्र आहे, सह्या आहेत त्यांच्या, जी मंडळी होती, की हे सर्व लाकूड फाटा सर्व लोकांकडून कसा गोळा केला, आपण हे कसं मंडप बांधलं, आणि आता पुन्हा आपण काळ्या पाषाणामध्ये नवीन जीर्णोद्धार अशा पद्धतीचा करतो. ही परंपरेने चालत आलेली ही सेवा आहे. काही ऋषीश्वर राहिलेली येथे गेले ते बहुतेक अलंकापुरा. आळंदीला गेले, गरुडावर सिद्ध झाले नारायण, चालेले विमान गंधर्वाचे. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे देवा जावे आषाढीसी, आले एकादशी पंढरी. आता आषाढ शुद्ध प्रतिपदा लागली, एकादशी आषाढीची वारी. आपल्या आषाढीच्या वारीच्या परंपरेचं महत्त्व आणखीन काय आहे? सर्व संत मंडळी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व आषाढीला पालखी सोहळा आपला जातोच आहे. निवृत्तीनाथ महाराजांचाही जातोच आहे. पण त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ह्या वारीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, की स्वतः पांडुरंगराय इथे आले होते, समाधी उत्सव केला आणि प्रतिपदेला इथून निघाले, पंढरपूरला गेले. म्हणजे त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर ही वारी देवाने केली आहे. विठाला विठाला. प्रतिपदेशी हरी निघाले बाहेर, नामा म्हणे देवा जावे आषाढीसी, आले एकादशी पंढरी. अशा पद्धतीचे हे अवतारी संत निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई गेले दिगंबर. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती, जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी. आता इसे कोणी होणे नाही, आता असे संत पुन्हा होणार नाही. सांगतील ज्ञान म्हणतील खूण, नयेचे साधन निवृत्तीची, परब्रह्म डोळा दाऊआईसे म्हणती. कोणा नये युक्ती ज्ञानोबाची, करतील अर्थ सांगतील परमार्थ. नये पा एकांत सोपानाचा, नामा म्हणे देवा सांगोनिया काही. नये मुक्ताबाई गुह्य तुझी. आणि अशा पद्धतीची सर्व भावंडांमध्ये निवृत्तीनाथांची ही शेवटची समाधी आहे. ज्येष्ठत्व स्वीकारलं, मोठेपणा स्वीकारला, स्वतः सर्व भावंडाची काळजी घेऊन ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांची सर्वांची समाधी झाली. आणि मग शेवटची समाधी झाली तैसी तैसी. तुझं ऋषिकेशी समर्पिले आपुल्या बळी, नाही मी बोलत विष्णुदासावरी कृपा केली. अशा पद्धतीचं हे समाधी प्रकरण नामदेव महाराजांनी लिहिलं आहे. काही वेळेची माझी मर्यादा आहे, पण हे समाधी प्रकरण असं आहे, स्वतः नामदेव महाराजांनी लिहिलेलं आहे. वारकऱ्याची दृढ नितांत ज्याच्यावर श्रद्धा आहे, आणि हे समाधी प्रकरण जर आपल्याला श्रवण करायला मिळालं, आज आपल्याला मिळालं आहे, आपलं काय भाग्य आहे. समाधी श्रवणाची फलश्रुती दिलेली आहे. नामदेव महाराजांनी जो शेवटचा अभंग लिहिला, समाधी श्रवण करती निशिदिनी. समाधी प्रकरण नित्यनेमामध्ये आपण ठेवलं, म्हणून तर आपली जी भजनाची परंपरा आहे, पायी वारीमध्ये सुद्धा आपण पंढरपूरला जात असताना जे अनेक प्रकारचे मालिकेचं जे आपण भजन करतो, त्यात समाधी प्रकरण रोज म्हणतो आहे. का म्हणतो आहे? समाधी श्रवण करीती निशिदिनी. नित्यनेमातील हा वारकऱ्याचा भाग आहे. त्यासे चक्रपाणी
देईल भेटी, देवाची साक्षात भेट जर समाधी श्रवण आपण रोज नित्यनेमामध्ये ठेवलं, दुसरं काही साधना करायची नाही. समाधी श्रवण करती निशिदिनी, त्याशी चक्रपाणी देईल भेटी. समाधी श्रवणाचा धरील जो विश्वास, हे जे आपण समाधी प्रकरण आत्ता ऐकलं ना, याच्यावर जर आपण विश्वास ठेवाल, दृढ श्रद्धा ठेवाल, समाधी श्रवणाचा धरील जो विश्वास, नाही नाही दोष पातकांचा, पाप आपल्याला लागणार नाही, केवळ श्रद्धेने श्रवण केलं पाहिजे. समाधी श्रवणाचा धरील जो विश्वास, नाही नाही दोष पातकांचा. कारण का? समाधी विरक्तांची, समाधी सामान्य लोकांची नाही. पतिताला वाराणसी, सर्वसामान्य माणसाला काशी क्षेत्रासारखे पुण्यकारक ही समाधी. म्हणून तर मी आरंभी सांगितलं ना, समाधी निवृत्ती म्हणता हे जे प्रमाण आहे ते याच्यासाठी आहे. समाधी विरक्ताची पतिताला वाराणसी, कोटी कुळे त्याची उद्धरील. कोट्यवधी कुळाचं उद्धरण ह्या समाधी श्रवणामुळे, लक्षात घ्या. पतिताला वाराणसी, कोटी कुळे त्याचे उद्धरील. आणि आपण आता कीर्तनाला बसलो, समाधी श्रवण आपण केलं आहे, याचा परिणाम फलश्रुती नामदेव महाराज सांगतात. जो कोणी बैसेल समाधी श्रवणा, जो कोणी बैसेल समाधी श्रवणा, तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे तया प्रदक्षिणा. जो कोणी बैसेल समाधी श्रवणा, समाधी श्रवणाला जो बसेल ना त्याला पुण्य काय मिळेल? तया प्रदक्षिणा पृथ्वीची, हे पृथ्वी प्रदक्षिणेचं फल ह्या श्रवणाला सांगितलं आहे. समाधी श्रवणाचा धरील जो विश्वास, नाही नाही दोष पातकांचा, नामामणे हरी बोलिलो तुझिया बळी, वाहिले तुळशी दळी स्वामी लागी. यथामती दिलेल्या वेळेत समाधी प्रकरणावर चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. समाधी प्रकरणावर चिंतन करण्याकरता लागणारा विशेष अधिकार आहे, पण विशेष अधिकार माझ्यापाशी नाही आहे. प्रवृत्त का झाली? केवळ सेवा, प्रतिवर्षानुसारची ही सेवा आहे. समाधी सोहळ्याचा उत्सव दोन्ही ठिकाणी साजरा होत असतो. त्र्यंबकेश्वरी दरवर्षी उत्सव होतो. आताही झालेला आहे, पारायण करतो आपण ज्ञानेश्वरीचं पारायण. 7 दिवस उत्सव करतो आपण, ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. आणि पंढरपूरला आपण पायी चालत असताना नगर मुक्कामी आपण असल्यामुळे नगरलाही हा उत्सव आपण करतो, मोठ्या प्रमाणात करतो. 2 ठिकाणी होतो. आणि ज्यावेळी ज्येष्ठ अधिक येतो त्यावेळी तर पालखी इथेच असते. 18 वर्षानंतर असा योग येतो की समाधी सोहळा इथेच पुन्हा जागेवर होतो. कारण अधिक पौर्णिमेला पालखी निघते, ज्येष्ठ पौर्णिमेला निघत नाही. त्यावेळी समाधी सोहळा इथे होतो आणि मग पालखीचं प्रस्थान. असा योग 18 वर्षांनी येतो. आणि हा एक अवचित योग आला आहे कोरोनामुळे. जगावर मोठी ही आपत्ती आली आहे. त्यामुळे वारकऱ्याचा जो आनंद आहे, सगळा वारकरी हिरमुसलेला आहे, लक्षात घ्या. फक्त संतांची विषयी असणारी श्रद्धा, निष्ठा, संतांची शिकवण की समाजाला सुख व्हावं, किंबहुना सर्व सुखी, दुःख होऊ नये, ही संतांची शिकवण, आदर्श निर्माण व्हावा. वारकरी संप्रदाय हा एक मोठा आदर्श आहे, संतांचे जीवन मोठा आदर्श आहे. आणि म्हणून आपल्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये, केवळ ह्याच एका कारणाने एवढी मोठी असणारी परंपरा आपण थांबवली. कुठेही वादविवाद न होता महाराजांचं आपण प्रस्थान केले. सर्व संतांचं प्रस्थान जागेवर आहेत, पालखी इथे आहे. मोठा दुःखाचा प्रसंग आहे. उलट माझा अनुभव सांगतो की पायी वारी करत असताना महिनाभर जर आपली वारी झाली तर हल्लीच्या नवीन शब्दात वर्षभराची बॅटरी चार्जिंग करून मिळते. त्याचा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. रोजही कीर्तन करून फिरण्यामध्ये हा आनंद नाही. किती लोकांनी या बसा म्हटलं, या महाराज, हे खा महाराज, ते खा महाराज. वारीतला, पायी वारीतला आनंद कुठे मिळणार नाही. त्या आनंदाला आपण मुकलो आहे. पण मुकलो जरी असलं तरी नित्यनेमाने महाराजांची ही सेवा चालू आहे. आणि त्याच नित्यनेम सदरातील आजचा समाधी सोहळ्याचा मुख्य उत्सव, महाराजांचा हा खरा मुख्य उत्सव आहे. ह्या संस्थांचा मुख्य उत्सव समाधी सोहळा आहे. महाराजांनी जर इथे समाधीच घेतली नसती तर संस्थाने निर्माण झाल्या नसतात, पुढचे नियमही झाले नसते. संजीवन समाधी घेतली, हा मुख्य उत्सव आहे. मग यात्रा आहे, मग वारी आहे, मग सर्व पुढचे संस्थांचे जे उपक्रम असतील त्यातील हा मुख्य उपक्रम आहे. आणि म्हणून शासनाने दिलेल्या नियमाला धरून त्याच्या अधीन राहून मोजक्या लोकांमध्ये आज आपण समाधी सोहळ्याचं हे चिंतन निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो आहे. माझा अधिकार नसतानाही केवळ पूर्वपुण्यही काही
परंपरा, घराण्याची परंपरा, आणि म्हणून त्या निमित्ताने सेवा करण्याकरता उभा झालेली सेवा श्रीमंत निवृत्तीनाथांच्या चरणी समर्पित करतो. ओम चैतन्य सद्गुरु श्री निवृत्तीनाथाय नमः. भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि तीर्थक्षेत्रांसह विविध कार्यक्रमांचा आध्यात्मिक सहवास अनुभवण्यासाठी आजच सबस्क्राईब करा साई लीला, एक आध्यात्मिक सहवास.